गाइज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आलेलो आहे गावी, जात आहे कॉलेजला एक्झामसाठी. ह्यांच्या पण इकडे एवढे गरमी आणि फट्टे, रस्त्याला एक माणूस नाही आणि त्यात एवढं चालत जायचं आहे. गाड्या येतात, फक्त गाडीवाल्यांची मजा आहे बाई गावाला. एस टी वगैरे काय नाही मिळत आहे टायमात. एवढा सगळं काय चालू आहे, कायच होत नाही. नाही एस टी आहेत टायमावरती ना काय. आणि इवन रस्ते तर सिलेक्टिव्ह रस्ते चांगले आहेत, बाकीचे आहे रस्त्यांची भेंडी लावून ठेवली आणि लोकांनी. फक्त पैसे आणि येता आता बसवाल्या एस टीवाल्यासोबत पण राडे. ह्यांच्यात 23 रुपयाचं तिकीट आणि मला म्हणतो दापोलीत येऊन डेपोमधनं पैसे कलेक्ट कर चेंजवाले. त्याच्यावरती गेला गेम दिला, बरोबर सुट्टे पैसे त्याने. हां यायला आम्ही गावाला राहून गेले माणसं आमच्यावरती उड्या बघताय. गेमच मग भाई. बघू शकता तुम्ही, पूर्ण ग्रीनरी आहे इकडे, पण एक माणूस नाही आहे. कॉलेज पण अशा ठिकाणी आहे की जिथं भाई बोलतात ना, कॉलेज करू की नको असं झालं आहे. बट काय नाही, ग्रॅज्युएशन करायचं आणि मी भेंडी परत मातडी काम करायचं पण करायचं. बाबा दाखवून कॉलेज कसं आहे ते. कॉलेजच्या गेटवरती अशा प्रकारे इकडचं बांधकाम अजून चालू आहे. अजून कॉलेज ग्रोथ होत आहे. समोर दिसत असेल तुम्हाला कॉलेज आहे. इकडे आता पार्किंगसाठी बनवत आहेत, बाईक पार्किंगसाठी स्कूल कॉलेजच्या पोरांना. गावाला हीच मजा असते की मुंबईच्या कॉलेजसारख्या इकडे फॅसिलिटी नाही आहेत तेवढ्या, परंतु इकडची मजाच खूप वेगळी आहे. मुंबईच्या मुलांना जे बंक करून ते इकडे तिकडे फिरू शकतात, पण इकडच्या मुलांनी बंक केलं तर पूर्ण त्यांना निसर्ग एक्सप्लोर करता येतो. तुम्ही पाहू शकता इथे कॉलेज आहे, ठीक आहे, इकडे हे वॉशरूम आहे कॉलेज. देन साईडला तुम्हाला दिसत असेल कॅन्टीन आहे. हां, आणि कॅन्टीनच्याच इथून जर तुम्ही गेलात, सॉरी इथे कॅन्टीन आहे. इथे ऑल कार पार्किंग्स अँड बाईक पार्क्स आहेत. तिकडेही तुम्हाला दिसत आहे थोड्याशा प्रमाणात कार पार्किंग आणि बाईक पार्क केलेल्या दिसतील. त्याच्यानंतर तुम्ही मागे फिरून पाहिलात तर इकडं पूर्ण असं मोठंच्या मोठं रान आहे. इकडून तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाईम स्पेंड करू शकता विथ युअर पर्सन. नॉट दॅट काइंड ऑफ पर्सन, बट या तुम्ही लोक तिकडे ॲटलिस्ट एन्जॉय करू शकता. तुम्हाला निवांत आराम मिळेल. मुंबईसारखी दगदग नाही आहे, काय नाही आहे. आणि इकडं कोणाचे मुंबईसारखं नाही पैसे देऊन, इथं कोणाचे गावात शिरलात कोणालाही म्हटलात भूक लागले, हमखास तुम्हाला जेवायचं ताट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये, ते पण यम्मी घरचं जेवणाचं मिळणार. इकडे गावाला माणुसकी जपली जाते. मुंबईला माणुसकी कमी प्रमाणात बघायला भेटते, पण गाव ठिकाणी तुम्हाला माणुसकी बघायला मिळणार. इवन तुम्ही अनुभवू शकता तिकडे. मुंबईला तसं नसतं, इकडे चालू असतं. म्हणून तर गावची माणसं. पण आता दुःख या गोष्टीचं वाटतं की मुंबईला जातात माणसं गाव सोडून. एवढं चांगलं निसर्ग, शांत वातावरण, सगळं शांततेत चाललेलं असतं. हे आहे कॉलेज, ठीक आहे. इकडे आहे कॅन्टीन, म्हणजे ज्या प्रमाणात गावचं कॅन्टीन असायला पाहिजे त्याप्रमाणे तिकडे निसर्गामध्ये तुम्ही बसून खाऊ शकता. देन हे आहे कॉलेज, ओके. आणि इकडे आता पूर्ण हा जो पठ्ठा दिसतो आहे, हा पूर्ण आता होणार आहे खेळण्यासाठी आणि स्पोर्ट्ससाठी एकदम व्यवस्थित करण्यात येणार आहे, ठीक आहे. एक्सपेरिमेंट होतं, एक्सपेरिमेंट इकडे सगळ्या गोष्टीचा. ओके, बाय. फायनली झालेला आहे पेपर, एक्झाम दिले आहे. अर्धे राहिलेले पेपर आता उद्या येऊन द्यायला लागतील, कारण की आपल्याला 2 दिवस सुट्टे आहे. 2 दिवसामध्ये आपल्याला मॅनेज करायचं आहे, कसं काय करायचं आहे ते सगळं मॅनेज करावं लागणार आहे.
2 दिवसामध्ये कॉलेजवाले एक्सटर्नल आहे त्याच्यामुळे समजून घेतात आहेत. जर रेग्युलर असो तर चांगला पाय भरला असता. सरांनी पण दिले विशेष दीदीसाठी लग्नासाठी तिच्या. आता झाले, आता परत जायचं चालत एवढा लांब यायला गाडीचा झोल करावा लागेल. एनिवेज इथून जायचं आता काकाला बघायला. काकाला केलं ॲडमिट. काकाला बघून मग घरी परत संध्याकाळी यायच्या मित्रांना भेटायला मंडणगडला. मित्रांना भेटलं पाहिजे बाबा कॉलेज बिलेजच्या, नाहीतर नंतरला बोलले नाही पाहिजे येतो आणि जातो न भेटता. अर्धे तर भेटले त्यात, अर्धे भेटायचे राहिले त्यात. हो भेटताना त्यांचे व्हिडिओज वगैरे काय नाही घेतले त्यात. पण बघूया, ट्राय करूया. इव्हिनिंगला भेटायचं प्लॅन चालू आहे. जाऊन थोडाफार अभ्यास करावा लागेल. कारण का एक्सटर्नल असं तरी काही चीट वगैरे करून देत नाहीत. त्याच्यामुळे थोडंफार काहीतरी करावं लागणार पासिंग पुरतं, ॲटलिस्ट पासिंग पुरतं. आणि तुमचा हा हुशार आहे हा पहिल्यापासूनच. स्कूलमध्ये असताना मित्रांनी हेल्प केलेली ऑल टाईम. जो माझ्या पुढे असतो तो पछतावतो पुढे बसायला. मागचा तर माझा मित्रच होता, त्याचा काही प्रश्नच नाही. माझं जेवढे मार्क्स मला तेवढे मार्क्स त्याला, फिनिश. एनिवेज आता तर तुम्हाला व्ह्यू दिसतोय की नाही माहीत नाही. कॅमेऱ्यामध्ये एवढं व्यवस्थित दिसत नसेल कारण की आपलं काही ब्रँडेड नाही ना. बट विश्वास ठेवा, एवढा मस्त व्ह्यू आहे ना आणि एवढी गार हवा. इव्हिनिंगचा टाईम बेस्ट आहे इव्हिनिंगचा. पण दुपारचं म्हणजे भाई फट्टे एकदम. पावलाला तुम्हाला पाण्याचं घोट घ्यावा लागतो भाई. पाणी प्या आणि रस्ता तुम्ही करा. एवढंसं चाललं आहे, केवढंच अंतर आहे बघा. तिथून इथपर्यंत आलो आहे, झालं बेकार. आणि पहिलं 6 किलोमीटर अर्ध्या तासामध्ये पूर्ण कवर. जेव्हा स्कूलला होतो कॉलेजला होतो तेव्हा. त्याच्यानंतर आता 8 वर्ष गॅप गेला, सवय मोडली. आता जिकडे तिकडे जाल तेव्हा पैसा, ऑटो, बस, बाईक, जिकडे काय ना काहीतरी सुविधा आहेत. आता खूप बोलायला बी होत नाही, एवढं थकायला होतं. ते बघा इथे गाव आहे. गाव दिसतंय का तुम्हाला इथून? गाव दिसतंय का? गाव तुम्हाला दिसलंच पाहिजे भाई. गाव कसं आहे हे बघा, इकडं असं वसलं एक गाव. ठीक आहे, दाखवेन बाकीचा नंतरला. पोचलो घरी, फ्रेश झालो आणि आता थोडंसं काहीतरी खाऊन पिऊन जाणार नंतरला वाडीत. तुम्हाला देणार गावची टूर. कोण नाही पण अननसला पाणी न देता अननस आलेत आहेत. 1 2 इकडे आले 3 आणि हे 4 अननस आलेत आहेत. हे आहे घराच्या मागचा आपला नजारा. इथं ठेवल्यात ही लाकडं जे की पावसाळ्यासाठी. ह्या जेव्हा तुटलेलं घर तेव्हाचा पत्रा आहे. हे घराच्या मागच्या साईड आहे. इकडे आहे हाय फणस, पण त्याच्यावरती अजून काय नाही, लहान बेबी आहे. हे आहे नारळ पप्पांनी लावलेले. आणि हे कोकम आहेत पण हिरवे आहेत. अजून त्यांना पिकायला लागेल थोडासा वेळ. पेरूवरची पेरू काढून नेले लोकांनी, एकसुद्धा नाही राहिला. हा दिसायला लहान आहे पण याच्यावरती पेरू येतात. इकडे ही लिंब आहे पण ही मोठी होती, पण डुकरांनी खाऊन गुरांनी खाऊन ते छोटे झाले. हे आहे आपल्या घरचा मागचा नजारा. ही जी तुम्हाला घरं दिसतात आहेत तिकडे आहे वाडी. ठीक आहे, हे एक काकाचं घर आहे, हे आपलं घर आहे, तिकडे एक काकाचं घर आहे आणि मी. हे आहे गावचा रानमेवा. आणि हे ओ तुम्ही कोण? आदिवासी. आणि हा कोण? आदिवासीचा पोरगा. हे आहे असली कोकणी जीवन. ना डाळीची गरज ना भाजीची गरज, एकच बनवायचं, त्याच्यामध्ये टाकायचा आंबा आणि सुकट, झालं मग काम फिट. झालो आहे फ्री. घेऊन चाललो आहे पाण्याच्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवायला, कारण की आपल्याकडे गावाला फ्रीज नाही आहे, फक्त आहे माठ.
त्याच्यामुळे ठेवायला चाललं आहे वाडीत पाणी. गरम फट्टे होते आहे घराला. आणि आता बघू शकता संध्याकाळचं वातावरण आहे. हे बघा पूर्ण आपलं घर असं जंगलात आहे. आणि हे पहा इकडून जवळपास आपल्या घराच्या काहीच नाही. ही घरं आहेत पण इथे कोण राहतच नाही मेन गोष्ट. कारण का सगळेजण मुंबई शिफ्ट सगळे. हे माझ्या मावशीचे काजू आंबे जिकडे तुम्ही बघायला भेटेल ना, काजू आंबे सगळे. हे बघा सगळीकडे काजू आंब्याच्याच बागा प्रत्येक जणांच्या. आणि हे जे गावचे दलिंद्रे असतात ना, ते इकडे असे गावच्या वेशीवर येऊन कचरा टाकतात. त्यांनाच गावातनं हाकललं पाहिजे. पहा जिथे तुम्हाला दिसतं ना सगळ्याकडे काजू आणि आंबे. हे पहा. आणि आता सगळ्यांची मजा म्हणजे आता तुम्हाला कोणाला तुम्हाला दिसणार नाही. सगळेजण प्रत्येकाच्या काजूमध्ये आंब्याच्या बागेमध्ये राहायला गेलेले असणार. असं असतं गावचं जीवन. बघा किती शांत वातावरण. ना गाड्यांचा किकी पिपी काय नाही. एवढं चांगलं वेदरला सोडून माणसं मुंबईला. बघूयात आपण पण 2-3 वर्ष वाट बघायची, नंतर गावाला शिफ्ट व्हायचं. संपला विषय. होत असेल नसेल. तुम्हाला काजूची बी दाखवतं. हे असतं काजूची बी, पण ते अजून कोवळी आहे. ती अजून झाली नाही व्यवस्थित. जेव्हा ते पूर्ण व्यवस्थित पिकणार त्याच्यानंतर ते होणार थोडी मोठी. आणि त्याला एक फळ येतं, त्यालाही काजूच बोलतात. पण ते तिथे नाही आहे कारण का ते लहान असल्यामुळे तिथे दिसत नाही. ठीक आहे. हे पहा सगळीकडे काजूच काजू. गाडी आली. गाडी साईडून चाल नाही तर ब्लॉगिंगच्या नादात गाडी मोडून जा. हे बघा काजू आंबे. आणि इथे 2-3 गावाची माणसं. इकडे आहे माझी शाळा जिथे मी प्राथमिक शिक्षण केलं. हे आहे बस स्टॉप. गावाला असेच बस स्टॉप असतात. मुंबईला तुमचे वेगळे असतात. गावचे बघा इथे गावचे परिपूर्ण माणूस जेवण करू शकतो. आणि इथे आहे शाळा जिची काही रिनोव्हेशन चालू आहे. हे गावचं बोर्ड. इथून तुम्हाला इथं बघा काय लिहिलं आहे हुकुमावरून. आतमध्ये मोठ्या गाड्या नाही आहेत चालवायला. तुम्हाला फक्त छोट्या गाड्या बाईक छोटा 4 व्हीलर बस. हे असे सगळ्यांनी घरं बांधलेत. आणि सगळेजण मुंबईला. माणसांकडे कमवायची आहे टेक्निक पण ते लोक सगळं सोडून चालेत मुंबई. असा राग येतो ना आता मला एवढं चांगलं वातावरण बघून. पण काय करू शकत नाही कारण का मीही त्यांच्यामधलाच आहे ना मुंबईला. इथे आहे बघा. तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. एवढं चांगलं आहे बघा. हे आहे पिठाची गिरणी. ठीक आहे. हे आहे 2 रस्ते. इथून सीधा एंट्रन्स गावात, इथून सीधा एंट्रन्स तालुक्याला. म्हणजे आपल्याला तालुका जवळ आहे. सगळे फॅसिलिटी आहेत पण राहायचं कोणाला नाही. ठीक आहे. पहा आता चालू आपण मावशीच्या घरी. तिथून जाणार आपल्या घरी. मेन घर जे आपलं म्हणजे जे आजी आजोबाचं असतं ना पंजाचं जुनं घर. ते पण आता बांधलेलं आहे. बट ते आमचं मेन खुद्द घर आहे सगळ्या फॅमिलीचं एक. तिकडे आता मावशीकडे देईन बॉटल आणि मग जाईन वरती. हे आहे आपलं जुनं घर जे की आजाने पंजाने बांधलेलं. इथं समोरच बुद्धविहार आहे. इकडं पूर्ण वाडे. हे माझ्या काकाचं घर. हे पप्पांच्या काकांचं घर. हेही समोर आहे ते पप्पांच्या काकांचं घर आहे. ठीक आहे. हे आहे वाडी. पूर्ण वरपर्यंत घर आहे. सध्या गाडीचे ड्रायव्हर गाडीमध्ये पेट्रोल टाकतात. विचारतोय 100चा टाकू का 200चा टाकू. पण आमच्याकडे पैसे मात्र फक्त 200च रुपये आहेत. बस पैसे फक्त 200 रुपये. कारण रस्ता एकदम खतरी आहे आमचा. खतरी असा आहे
की रस्त्यात खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता आहे आम्हालाच नाही माहिती. त्यात सुसाड असा रस्ता भेटल्यावर थोडी पळवायला मजा येते. सध्या झालेले आहेत झगडे, 0 काय दाखवलेलं नाही त्यामुळे थोडी लढालड करते. 0 दाखवलेला नाही त्यामुळे आता हाणामारी होणार आहे. आता हाणामारी होणार. चलो पैसा दो और निकलो. रेकॉर्ड केलं गॅलन भरून देतात आज. पेट्रोलला पेट्रोल टेक्नॉलॉजी न्यू टेक्नॉलॉजी आहे. पेट्रोल गाडीत नाही, डायरेक्ट कॅन मध्ये. पण अजून आडवा पूर्ण आडवा असा गाइस भीख मांग के भर दिया हमने पेट्रोल अभी. ये देखो टेक्नोलॉजी यार. हैप्पी दिवाली. दिवाळीचा सीजन आहे बाबा. फिलहाल तो गरीबी चाहिए लेकिन सुनसान टेक्नोलॉजी यार. ये हमरा है मन्ननघाट. आपण मस्तपैकी हो. आणि आयन तिकडे जेवण बनवलं, चायनीजची आग लावून टाकल. पण जाऊ द्या, आमचं मंडणगडमध्ये आम्ही कधी पण आलो की आमच्या या स्वागत हॉटेलमध्ये चायनीजचा प्लॅन कन्फर्म असतो. कुठेही चल, वरती पण चल, खालती पण चल, जिकडे चांगलं मिळेल तिकडे चल. पण आमचा जो स्वागतचा आहे, जो आम्ही कॉलेज लाईफमधील बेस्ट, म्हणजे आम्ही सतत इथंच स्वागतमध्येच असायचो तडमडलेली. घरात चालत जायचो पण स्वागतला चायनीज खायचो. 12 वाजता आम्ही चालत गेलो. अशी परिस्थिती होती आज त्या काळात आमच्यावर. पण आता सध्या आहेत गाड्या त्यामुळे सध्या हा आकाशचं दुकान आहे बाबा. मित्राचं दुकान आहे आपल्या शिवने काय जाऊ दे बाबा. मित्राचं दुकानाचे प्रमोशन करतो. शिवाज्ञा हॉटेलमध्ये आता खायला सूप खायला. आणि आपल्यासोबत आहे आत्याबाई. रीना आत्याबाई. ठीक आहे. तुम्ही काय खाणार? नूडल्स खाणार. आणि काय नाही, पाणी पिणार घरात. नूडल्स खाऊन पाणी पिऊन घरात. पेट्रोल किती जर टाकलात? पेट्रोल लागला आणि दगडी करून 200 0 नाही दाखवला म्हणून आम्ही दिले त्याला 200 रुपये. बारका पोरगा होता विचारायचे, नोकरीवरती प्रॉब्लेम नको यायला म्हणून आम्ही दिले 200 रुपये. पेट्रोल फुल झालं. आता काय घरी जायपर्यंत आम्हाला एन्जॉय म्हणून जाणार आम्ही. ही आहे आत्याबाई. आपल्या क्राईममध्ये जिथं आपण जाणार तिथं ते असणार, जिथं ती असणार तिथं आपण असणार. बचपनपासून आता वेगवेगळ्या कामानिमित्त आता बचपनपासून आपण एकत्र होतो. आता आपण आलो शिवाजीमध्ये खाऊया, मग त्यांना रिमोट देऊया. आणि हे आहेत ओनर जे की स्वतः ऑर्डर घेतात आणि त्यांच्या त्या शेफला सांगतात. डेडिकेशन पाहिजे माणसामध्ये तर आपलं सक्सेस आपल्याला असं दिसतंय बघा. हे आहे सक्सेस. खाताना दाखव आपण आता. ठीक आहे. हे आलेलं आहे व्हेज आत्याबाईंसाठी स्पेशल. आत्याबाई आता करतायत टेस्ट. फ्रीजचं पाणी होतं, थंड पाणी मागू होत आहे त्याच्यात. वैसे तो बहुत सारी येलो अभी मौजूद है लेकिन उस सब के बीच में ग्रीन डॉट भी आप तलाशी कुछ मजेदार कॉन्टेस्ट जो लेके आए कागज ग्रुप और बीसी किया है आपके आसपास ग्रीन डॉट से प्रोटीन स्पॉट कैसा सीज़न है? ये आ गया मेरा वाला. अभी मैं खाऊंगा, खा के बताऊंगा. खाऊन चायनीज हॉटेल शिवाज्ञामध्ये.
हिने राईस नूडल्स पण टाकले, सूप पण फेकले, फक्त स्प्राईट उचलले आणि गप घरी. आणि मी नूडल्स संपवलं, सूप नाही संपलं कारण का ते झालेलं थंड म्हणून. आणि इथे चालू आहे जस्ट व्हिडिओ कॉलिंग. हे नवनाथ दादा, चेहरा तर दाखवत नाहीत पण ठीक आहे, हे नवनाथ दादा आहेत. लाजतायत. ब्लॉग मध्ये येतात तुम्ही. हां आता जाऊया घरी. तुम्ही आता आणि ह्या आमच्या पिशव्या. आता चर्चा होणार तुमची मार्केटमध्ये. तुला घरी आता असाइनमेंट पूर्ण करायच्यात. आणि असाइनमेंट पूर्ण करायला हे बघा माणसं बोलवलेली आहेत, हे काय करणार नाहीत. आपण करूया असाइनमेंट पूर्ण रात्रभर, उद्या सबमिट करूया आणि जाऊया गावाला. मुंबईला विसरायचं नाही कुठे जायचं आहे ते, मुंबईलाच जायचं आहे. फायनली स्टेटमेंट झालं आपल्या, काय बोलतात, असाइनमेंट झालं पूर्ण. आता झोप वाजला 1 वाजता सगळं कंप्लीट झालेलं आहे. आता झोपायचं आणि सकाळी परत लवकर उठायचं आहे. सो करूया आता ब्लॉगला इथेच एंड. भेटू उद्या परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. शेअर, लाईक, सबस्क्राईब अँड बेल आयकॉन दाबायला विसरू नका.